नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण जलावरणाविषयी माहिती बघत आहोत. याच्यामध्ये आपण जलावरणाच्या संबंधित असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या संकल्पनांची आपण माहिती बघितली. त्याचबरोबर जलावरणाचं जे आपल्या पृथ्वीवरचं वितरण आहे म्हणजे जवळपास 70.8% असणारा जो भाग आहे त्या भागाचं वितरण कशाप्रकारे झालेलं आहे याची माहिती आपण बघितली. त्याचबरोबर जलावरणाचं असणारी महत्त्वाचे गुणधर्म, त्याची वैशिष्ट्ये याची माहिती बघितलेली होती. त्यानंतर आपण ही सर्व माहिती बघत असताना आपल्याला महासागरांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण याच्यावरती वेगवेगळ्या परीक्षांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी सागराचा अभ्यास करत असताना त्या सागराशी किंवा महासागराशी संबंधित असणारा महत्त्वाचा जो एक घटक तो म्हणजे सी वेव्स, त्यालाच आपण सागरी लाटा किंवा समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा, हा जो महत्त्वाचा घटक आहे त्या महत्त्वाच्या घटकाच्या विषयी आपण माहिती बघणार आहोत. आता हा जो महत्त्वाचा घटक आहे, जो सागर जलाच्या विविध प्रकारच्या ज्या हालचाली होतात, या हालचाली होत असताना ज्या समुद्राच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक बदल होतात, या भौगोलिक किंवा भौतिक वैशिष्ट्यांच्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारी विविधता आणि त्याचा मानवी जीवनावरती होणारा परिणाम, या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी यापुढे करायचा आहे. मग आपल्याला या घटकामध्ये या सागरी लाटांची निर्मिती कशाप्रकारे होते. तुम्ही आता समुद्र किनाऱ्यावरती सागरी लाटा बघितल्या असतील, परंतु त्या तयार कशा होतात, त्याचे प्रकार कोणते आहेत, कोणत्या प्रकारच्या सागरी लाटेला काय नाव दिले जातं, या सर्व घटकांची आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्या सागरी लाटा आहेत त्या सागरी लाटा ज्या आहेत त्या सागरी लाटाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे करता येईल. महासागर जलाच्या स्थिर सपाट पृष्ठभागावर जेव्हा कोणत्याही बाह्य कारखाने आघात होतो आणि महासागर जल विस्थापित होते, त्यामुळे तरंग निर्माण होतात, त्या तरंगांना आपण सागरी लाटा असं म्हणतो. आता महासागर जलाच्या सपाट पृष्ठभागावर म्हणजे आपण बघतो की तुम्ही समुद्रकिनारा आहे, त्या समुद्रकिनाऱ्यावरती या ठिकाणी उभे असाल तर हा आपल्याला एक सपाट पृष्ठभाग दिसतो. या सपाट पृष्ठभागावरती जी बाह्यकारकं आहेत, बाह्यकारकं म्हणजे कोणती, तर वारा असेल, वादळे असतील, त्याचबरोबर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये होणारे जे भूकंप आहेत, ज्वालामुखीचे उद्रेक आहेत, ही जी सर्व बाह्यकारकं आहेत म्हणजे वारा, वादळे किंवा अंतर्गत भागातील हालचाली, या अंतर्गत भागातील हालचाली किंवा या बाह्यकारकांच्यामुळे ज्या वेळेला या महासागरातील जल विस्थापित होतं आणि हे विस्थापित होऊन त्याच्यामध्ये जे तरंग निर्माण होतात त्या तरंगांना आपण सागरी लाटा असं म्हणतो. आता सागरी लाटा या ज्या आहेत त्या सागरी लाटा निर्माण होत असताना जी विविध प्रकारची बाह्यकारकं आहेत त्या बाह्यकारकांचा त्याच्यावरती परिणाम होतो. उदाहरणार्थ वारा, त्याच्यावरती सर्वात जास्त वाऱ्याचा परिणाम होतो, त्यामुळे त्या ठिकाणी लाटांची निर्मिती होते. आता लाटा म्हणजे पाण्यातून वाहणारी एक प्रकारची ऊर्जा आहे. आता आपण जर बघितलं तर लाटा एका भागातून दुसऱ्या भागामध्ये एखादी वस्तू घेऊन जातात. ह्या वस्तू घेऊन जात असताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऊर्जा असते, ती ऊर्जा असल्याशिवाय या वस्तूंचं वहन त्या करू शकत नाही. त्यामुळे या त्या ठिकाणी लाटा म्हणजे पाण्यातून वाहणारी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. आता या लाटा कशा तयार होतात, तर लाटा या निर्माण होण्यासाठी किंवा लाटांच्या निर्मितीची वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यातील सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वारा. ज्या वेळेला समुद्राच्या पृष्ठभागावरती हवामानातील बदलांच्यामुळे वारा एका भागातून दुसऱ्या भागात वाहत असतो, त्या वाऱ्याचा प्रभाव किंवा त्याचं घर्षण पाण्याबरोबर होतं. पाण्याबरोबर होत असताना ते पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या दाबाबरोबर पाणी गेल्यामुळे त्या ठिकाणी लाटांची निर्मिती होते. त्याचबरोबर वादळं आहेत. वातावरणातील बदल, कमी किंवा जास्त दाबाच्या पट्ट्यांच्यामुळे कमी दाबाचे पट्टे भरून काढण्यासाठी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारा नेहमी वाहत असतो. हे वारा नेहमी वाहत असताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे होणारे स्थलांतर आहे वाऱ्याचं, त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वादळी निर्माण होतात. त्या वादळाचा परिणाम समुद्राच्या पाण्यावरती होतो, त्यामुळे लाटा निर्माण होतात. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण. आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती ओहोटीसारखी महत्त्वाची प्रक्रिया होते आणि या भरती ओहोटीची प्रक्रिया ही नित्यनेमाने चालणारी, सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भरती आणि ओहोटीमुळे त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाच्या क्रियेमुळे त्या ठिकाणी लाटा निर्माण होतात. सेम तसंच चंद्र, सूर्य यांचं गुरुत्वाकर्षण आहे, या गुरुत्वाकर्षणामुळे सुद्धा त्या ठिकाणी लाटांची निर्मिती होते. त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यावरील भूमिपात किंवा जे भूघसरण आहे ती सुद्धा लाट निर्मितीचं महत्त्वाचं कारण आहे, परंतु याच्यामुळे सर्वात जास्त प्रमाणात लाटांची निर्मिती होत नाही.
आता समुद्रकिनाऱ्यावरती आपण बघतो की खूप काही प्रमाणामध्ये मोठे कडे असतात, डोंगर असतात. याचा ज्यावेळेला भूमिपात होतो म्हणजे तो भूघसरण होतो किंवा एखादा कडा पाण्यामध्ये घसरतो किंवा कोसळतो, त्यावेळेला त्याचा प्रभाव पाण्यावरती पडतो, त्यामुळे त्या ठिकाणी लाटांची निर्मिती होत असते. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर जर ज्वालामुखीचे उद्रेक झाले किंवा आतील भागामध्ये जर ज्वालामुखीचे उद्रेक किंवा जर भूकंप झाले, ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूकंप यासारख्या जर क्रिया झाल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी कालावधीत जास्त मोठ्या लाटा निर्माण होतात आणि याचा मानवी जीवनावरती सर्वात जास्त परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आता ज्या सागरी लाटा आहे त्या सागरी लाटांची निर्मिती आपण बघितली की सागरी लाटांची जी निर्मिती आहे ती निर्मिती अनेक कारणांच्यामुळे होते. आता ही जी आपण वेगवेगळी कारणं बघितली, वारा बघितले, वादळ बघितले, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बघितलं, भूमिपात बघितला, भूकंप आहे, ज्वालामुखीचे उद्रेक आहे, या सर्वांच्यामुळे जशा लाटा निर्माण होतात या सगळ्या कारणांच्या शिवाय वारा हे जे कारण आहे, वारा लाट निर्मितीचं किंवा लाटांच्या निर्मितीचं सर्वात महत्त्वाचं प्रमुख कारण आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की समुद्रामध्ये लाटा निर्माण होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे, तर वारा हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आता ह्या कारणामुळे सर्वात जास्त प्रमाणामध्ये लाटा निर्माण होतात. जेव्हा समुद्र किंवा महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागावरून वारा वाहण्यास सुरुवात होते त्यावेळेला वाऱ्याच्या घर्षणामुळे पाण्याच्या पृष्ठभागावरील दाबाचं संतुलन बिघडतं आणि संतुलन बिघडल्यामुळे पृष्ठभागावर तणाव निर्माण होतो किंवा पृष्ठभाग दोलायमान होतो आणि त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर लहान लहान आकाराच्या द्रोणी असलेल्या केशिका लाटा तयार होतात आणि या लाटा वाहणाऱ्या वाऱ्याच्या वहन दिशेला पुढे जातात आणि पुढे पुढे सरकत त्या हळूहळू मोठ्या मोठ्या विकसित होतात. आता काय होतं तर महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागावरून वारा वाहत असताना त्या पाण्याच्या पृष्ठभागावर त्याचा दाब पडतो आणि त्याचा दाब पडल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं घर्षण होतं. त्या घर्षणामुळे त्या ठिकाणी त्या पाण्याचं संतुलन बिघडतं. पाण्याचं संतुलन बिघडल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा तणाव निर्माण होतो. तणाव निर्माण झाल्यानंतर व्ही आकाराच्या अनेक लहान लहान द्रोणी असलेल्या केशिका लाटा, लहान लाटा तयार कोशिका लाटा तयार होतात आणि या लाटा ज्या आहेत त्या लाटा हळूहळू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुढे जाऊन या लाटा वाऱ्याच्या दिशेने, ज्या दिशेने वारा वाहत असेल त्या वाऱ्याच्या दिशेने त्या वाऱ्याबरोबर पुढे सरकत असतात आणि पुढे जात असताना त्या लाटा आकाराने मोठ्या होतात. आता या ज्या लाटा आहेत त्या लाटांच्या वाऱ्याद्वारे ज्या लाटा निर्माण होतात त्या लाटांच्या वाऱ्याद्वारे निर्माण होणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या लाटांचा आकार जो आहे तो आकार वेगवेगळा आहे. तो प्रमुख 3 घटकांच्यावरती अवलंबून आहे. तो म्हणजे वाऱ्याचा वेग, वाऱ्याचा कालावधी आणि वाऱ्याच्या प्रभाव क्षेत्राचा विस्तार. या 3 घटकांचा त्याच्यावरती किंवा वाऱ्याद्वारे निर्माण होणाऱ्या लाटांचा आकार जो आहे त्याच्यावरती सर्वात जास्त प्रभाव असलेला पाहायला मिळतो. आता वाऱ्याचा वेग कसा आहे? वारा जो पुढे सरकण्याचा वेग जर जास्त असेल तर त्या ठिकाणी त्या लाटा जास्त प्रमाणात तयार होतात. वाऱ्याचा कालावधी, पाण्यावरून वाहणारा वारा हा एकूण काळ जर जास्त दिवसासाठी वाहत असेल तर त्या ठिकाणी लाटांचा जो आकार आहे तो आकार मोठा होऊ शकतो. त्याचबरोबर वाऱ्याच्या प्रभाव क्षेत्राचा विस्तार, वारा वाहत असताना जर त्याचं प्रभाव क्षेत्र जास्त असेल तर त्या प्रभाव क्षेत्राचा त्या ठिकाणी लाटांच्या आकारावरती सर्वात जास्त परिणाम होतो. पाण्याचा विस्तार, ज्यावरती वारा वाहतो त्या किंवा पाण्यावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या वहन दिशेकडील एकूण अंतर, वाऱ्याचा वेग, वाऱ्याचा कालावधी, प्रभाव क्षेत्राचा विस्तार जास्त असल्यामुळे ऊर्जा लहरींच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मोठ्या लाटांची निर्मिती होते. यामुळे वाऱ्याचा वेग मंद असल्यास लहान लाटा निर्माण होतात. आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वाऱ्याचा वेग आणि कालावधी व प्रभाव क्षेत्राचा विस्तार या 3 घटकांचा लाटांच्या आकारावरती परिणाम होतो. हे जे आपण महत्त्वाचे 3 घटक आपण या ठिकाणी बघतो, हा वाऱ्याचा वेग, वाऱ्याचा कालावधी, वाऱ्याचा विस्तार, हे जे 3 घटक आहेत 3 घटकांचा लाटांच्या आकारावरती परिणाम होतो. हे जे 3 घटक आहेत या 3 घटकांचं ऊर्जा लहरीमध्ये रूपांतर होतं, त्यामुळे लाटा निर्माण होतात. याउलट वाऱ्याचा वेग मंद असल्यास या ठिकाणी या लाटा लहान प्रकारच्या असतात. आता आपण या ठिकाणी आकृतीमध्ये इथे दाखवलेला आहे. हा जो वाऱ्याचा प्रभाव क्षेत्र आहे तो वाऱ्याचं प्रभाव क्षेत्र एका दिशेकडून या दिशेला दिशा दाखवलेली आहे, त्यामुळे इकडे लहान लाटा तयार होतात आणि पुढे जातील तसे या लाटांचा आकार मोठा होतो. इथे प्रभाव क्षेत्रही दिलेलं आहे. वारा जर ज्या दिशेने वाहत असेल त्या ठिकाणी लाटा कशा प्रकारे तयार होतात ते आपण दिलेलं आहे.
इथून जर या दिशेने वारा वाहत असेल तर इथे लहान आकाराच्या सुरुवातीला लाटा तयार होतील, परत संमिश्र होतील, त्यानंतर ज्या लाटा आहेत त्या लाटा मोठ्या प्रमाणात विकसित होतील. म्हणजे वाऱ्याचा प्रभाव क्षेत्र, वारा ज्या दिशेने वाहत जाईल त्या दिशेने याचा प्रभाव जो आहे तो प्रभाव बदलत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता जर आपण बघितलं तर लाटेची वेगानुसार वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. त्याचा पोहोचण्याचा कालावधीही वेगवेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे वाऱ्याचा वेग जेवढा जास्त असेल तेवढं त्याचं प्रभाव क्षेत्र जास्त, तेवढा वाऱ्याचा कालावधी जास्त, तेवढी लाटेची उंची जास्त. म्हणजे जसं जसं वाऱ्याचा वेग वाढत जाईल तसतसं त्याच्या सगळी लाटेची उंची, लाटेचा कालावधी, प्रभाव क्षेत्र, लांबी, कालावधी या सर्व घटक जे आहे ते सर्व घटक वाढत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी ज्या वेळेला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहत असेल त्यावेळेला त्याचं प्रभाव क्षेत्र हे 2446 किलोमीटर एवढं असतं. वाऱ्याचा वेगसुद्धा तेवढाच जास्त असतो. जवळपास दर तासाला वाऱ्याचा वेग 65.2 किलोमीटर एवढा असतो. लाटेची उंची 13.9 मीटर एवढी असते. लांबीसुद्धा 201.6 मीटर एवढी असते. कालावधी 13.9 सेकंदाचा असतो. म्हणजे एक लाट तेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात निर्माण होते. सर्वाधिक उंचीच्या लाटा या 10% जास्त लाटा याच्यामध्ये निर्माण होत असतात. आता ही जी लाटा आहे त्या लाटांच्या निर्मितीशी संबंधित शक्ती आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आहे. त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाची पहिली शक्ती म्हणजे निर्मिती शक्ती. आता जर आपण पाहिलं तर पाणी दोलायमान व आंदोलित होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या शक्ती म्हणजे निर्मिती शक्ती होय. आता जे पाणी आहे, महासागरामध्ये असणारं पाणी आहे, हे पाणी आंदोलित होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींना आपण निर्मित शक्ती असं म्हणतो. यामध्ये वारा, वादळे, ज्वालामुखीचा उद्रेक, समुद्र तळाशी भूकंप, किनाऱ्यावरील भूघसरण इत्यादी शक्तींचा समावेश होतो. म्हणजे ह्याच्या लाटा आहे त्या लाटा निर्माण होण्यासाठी जर वारा वाहत असेल तर वाऱ्याचा परिणाम होतो, वादळाचा परिणाम होतो, ज्वालामुखीचे उद्रेक आहेत, भूतळाशी भूकंप आहे, किनाऱ्यावरील भूघसरण आहे इत्यादी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत त्या शक्तींचा त्या ठिकाणी त्याच्या निर्मितीवरती परिणाम होतो. म्हणून या निर्मितीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी महत्त्वाची शक्ती आहे ते म्हणजे पुनर्संचयित शक्ती. आपण बघितले की निर्मितीची शक्ती, त्यानंतर पुनर्संचयित शक्ती. पाण्याच्या मूळ पृष्ठभागास त्याच्या मूळ पातळीवर आता जो पाण्याचा मूळ पृष्ठभाग आहे त्याच्या मूळ सपाट पातळीवर परत आणण्यासाठी कार्य करणाऱ्या शक्तींना आपण पूर्वसंचयित शक्ती असं म्हणतो. आता पाण्याच्या पृष्ठभागास त्याच्या मूळ पातळीत परत आणण्यासाठी जी कार्य करणारी शक्ती आहेत त्या कार्य करणाऱ्या शक्तींना आपण पुनर्संचयित शक्ती असं म्हणतो. गुरुत्वीय बल आणि पृष्ठीय बल या दोन बलांचा त्याच्यावरती सर्वात जास्त परिणाम होतो. आता गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे ग्रॅव्हिटी आणि पृष्ठीय बल म्हणजे सरफेस टेन्शन या ज्या दोन शक्ती आहेत त्या दोन शक्ती सर्वात जास्त याच्यावरती परिणाम करतात. आता जर आपण बघितलं तर या पुनर्संचयित लाटांच्यामध्ये पृष्ठीय तणाव म्हणजे काय तर कमीत कमी पृष्ठभागाच्या क्षेत्रात द्रावणातील कण संकुचित होतात, त्याला आपण पृष्ठीय तणाव म्हणतो. गुरुत्वीय बल म्हणजे काय तर वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तू एकमेकांच्याकडे आकर्षित होतात. आता हे जे घटक आहे ते घटक त्याच्यामध्ये सर्वात जास्त परिणाम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यामुळेच त्या ठिकाणी लाटांची निर्मिती होते. आता इथं आपल्याला परत लाटांच्या संदर्भात महत्त्वाचा घटक लाटेची रचना आणि त्याचं मापन कशा प्रकारे केलं जातं ते बघायचं आहे. आता या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे. हा भूभाग आहे, भूपृष्ठ आहे, हा समुद्राचा तळ आहे, ही पाण्याची स्थिर पातळी आहे. याच्यामध्ये असणाऱ्या लाटा आतमध्ये कमी आणि बाहेर जास्त तयार होतात. याच्यामध्ये दोन लाटांच्या मधला जो भाग आहे त्याला आपण लाटेची लांबी म्हणतो. हा खाली गेलेला भाग आहे त्याला द्रोणी म्हणतो. जो उंचावलेला भाग आहे त्याला आपण लाटेचे शीर्ष असं म्हणतो. असे लाटेचे महत्त्वाचे विभाग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी आपल्याला तेच बघायचं आहे लाटेचं शीर्ष म्हणजे काय. तर लाटेचं शीर्ष म्हणजे त्या ठिकाणी लाटेचा सर्वात उंच भाग जो आहे त्या सर्वात उंच भागाला आपण लाटेचं शीर्ष म्हणतो. द्रोणी म्हणजे दोन उंच भागांच्या मधला जो खोलगट भाग आहे त्या खोलगट भागाला आपण द्रोणी म्हणतो. लांबी म्हणजे दोन शीर्षांच्या मधील किंवा दोन द्रोणींच्या मधील जे अंतर आहे, लाटेच्या दोन शीर्षांमधील किंवा दोन द्रोणींच्या मधील अंतराची लांबी, अंतरास आपण लाटांची लांबी म्हणतो. लाटेची उंची म्हणजे
शीर्ष व द्रोणी यांच्यामधील उभे अंतर जे आहे त्या उभ्या अंतराला आपण लाटांची लांबी असं म्हणतो. आता लाटेचा विस्तार, जेव्हा एखादी लाट माध्यमातून जाते तेव्हा माध्यमातून कण त्याच्या मूळ अबाधित स्थितीतून तात्पुरते विस्थापित होतात. या विस्थापनाची कमाल मर्यादा म्हणजे त्याला आपण लाटेचा विस्तार असं म्हणतो. आता लाटेचा वेग कसा मोजला जातो, तर लाटेचा वेग जो आहे, लाटेचा पाण्यातून पुढे जाण्याचा वेग, त्यालाच आपण लाटेचा वेग असं म्हणतो. हा वेग नॉट्स या एककामध्ये मोजला जातो. हे त्याचं मोजण्याचं एकक आहे. लाटेची वारंवारता म्हणजे काय, तर एखादी लाट किती प्रमाणात किती वेळात समुद्रकिनाऱ्यावरती येऊ शकते. एखाद्या स्थिर बिंदूवरून एका सेकंदाला वाहणाऱ्या लहरींची संख्या म्हणजे लाटेची वारंवारता होय. म्हणजे हा समुद्र पातळी आहे, हा एक आपण स्थिर बिंदू पकडला, तर या स्थिर बिंदूवरून एका सेकंदाला किती प्रमाणात लहरी पुढे जाऊ शकतात त्याला आपण वारंवारता असं म्हणतो. लाटेंची वारंवारता ही जी लाटेची वारंवारता ही हॅटर्ज या परिमाणात व्यक्त केली जाते. एक हॅटर्ज म्हणजे एका सेकंदात एक लहर एका स्थिर बिंदूवरून जाते, त्याला आपण हॅटर्ज असे म्हणतो. तर लाटेचा कालावधी, एका स्थिर बिंदूवरून एका पूर्ण तरंगलांबीत जाण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे लाटेचा कालावधी म्हणजे होय. आता या ठिकाणी तसं सेम, या ठिकाणी ही समुद्राची पातळी हा स्थिर बिंदू, याच्यावरून एका लाटेला जाण्यासाठी किती वेळ लागतो त्यालाच आपण लाटेचा कालावधी म्हणतो. लाटेची तीव्रता, लाटेची उंची व लांबी यांचे गुणोत्तर म्हणजे लाटेची उंची ही आणि लाटेची लांबी ही, या लाटेची उंची आणि लाटेची लांबी यांच्यातील गुणोत्तर जे आहे त्या गुणोत्तरालाच आपण लाटेची तीव्रता म्हणतो. याच्यावरून आपल्याला त्या लाटेचं प्रमाण किंवा त्या ठिकाणी त्याची तीव्रता आपण समजू शकतो. आता लाटेचा तळ, जास्तीत जास्त खोलीपर्यंत पाण्याची होणारी हालचाल, त्यालाच आपण लाटेचा तळ असं म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला ही अशा प्रकारच्या लाटेच्या संदर्भात असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या संकल्पनांची आपल्याला माहिती सांगता येईल. आता आपल्याला या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा घटक बघायचा आहे, तो म्हणजे लाटेची असणारी जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य कोणकोणत्या प्रकारची आहेत. आता ही जी लाट आहे त्या लाटेची ही नैसर्गिक प्रक्रिया आपण बघितली की वाऱ्याच्या निर्मितीमुळे लाटा तयार होतात किंवा वाऱ्याचं घर्षण समुद्राच्या पृष्ठभागावर झाल्यामुळं घर्षणामुळे लाट तयार होते. त्याचबरोबर समुद्र तळाशी भूकंप झाला तर भूकंपामुळे लाटा निर्माण होतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक क्रिया, म्हणजे लाटांच्या निर्मितीचं महत्त्वाचं कारण आपण बघितलं तर वारा हे आहे. आता वारा नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतो, म्हणून लाटांची निर्मिती ही नैसर्गिक क्रिया ही त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर चंद्र सूर्य यांचं आकर्षण, वारा आणि भूकंप ही लाटांच्या निर्मितीची प्रमुख कारणं आहेत. आपण चंद्र सूर्य यांचं आकर्षण, या आकर्षणामुळेच त्या ठिकाणी भरती ओहोटी होते. त्याचबरोबर वारा आणि भूकंप याच्यामुळे सुद्धा, आता चंद्र सूर्य यांच्या आकर्षणामुळे भरती ओहोटी होते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी वाऱ्याची भरती ओहोटी होते, त्यामुळे सागर जलाची हालचाल होते. वारा आणि भूकंप ही सुद्धा लाट निर्मितीची प्रमुख कारणं आहेत. सागराच्या पृष्ठभागावरती सतत 12 महिने 24 तास त्या ठिकाणी लहान मोठ्या आकाराच्या नेहमी लाटा निर्माण होतात. वेगवान वारा एकाच दिशेने वाहत आल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते. आता आपण बघतो की पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर समुद्रामध्ये खूप काही मीटरपर्यंत मोठ्या लाटा येतात. त्या मोठ्या लाटा ज्या आहेत त्या वारा एकाच दिशेने जर सतत वाहत असला, वाऱ्याचं घर्षण पृष्ठभागाशी जर सतत होत असलं तर त्या ठिकाणी लाटांची निर्मिती त्या ठिकाणी होते. लाटामध्ये बहुधा पाण्याचे कण वर खाली होतात. प्रत्यक्षात पाण्याचे स्थानांतर थोडेच होते, म्हणजे जे पाण्याचे कण आहेत ते वर खाली होत असतात, परंतु पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही कमी प्रमाणातच जात असते. सामान्यतः समुद्रात लाटेची उंची 2 मीटरपेक्षा कमी असते, परंतु काही वेळेला ती 10 मीटरपर्यंत सुद्धा पोहोचते. सर्वसाधारणपणे 2 मीटर एवढ्या लाटा असतात, परंतु काही वेळेला त्या 10 मीटरपर्यंत पोहोचतात. लाटेची लहरीची उंची सारखी असली तरी त्या वारंवारतेच्या लहरीमध्ये कमी वारंवारतेच्या लहरीपेक्षा जास्त ऊर्जा असते. विशिष्ट मर्यादेपेक्षा लाटांची उंची वाढली तर पुढे शीर्ष पुढच्या बाजूला वक्र होऊन शेवटी कोसळतात आणि खळबळाट आणि फेस निर्माण होतो. लाटा ह्या नेहमी उथळ भागात किनारी प्रदेशामध्ये फुटतात, म्हणजे जे आत समुद्रामध्ये निर्माण झालेली लाट आहे
ती समुद्राच्या किनारी भागात उथळ भागात येऊनच फुटते. लाटेचा वाऱ्याचा वेग, तो वाहण्याचा कालावधी, त्याच्या प्रभाव क्षेत्रात किंवा त्याने कापलेल्या अंतराची लांबी आणि पाण्याची खोली यावरून लाटेची गुणवैशिष्ट्ये आपण ठरवतो. उथळ पाण्यात लाटेची गती, तरंगलांबी कमी होते, परंतु आवर्तकाल तोच राहिल्याने लाटेची उंची वाढते. म्हणजे हे अशा प्रकारचे जर आपण वेगवेगळी कारणं बघितली तर ही वेगवेगळी आपल्याला लाटांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये लाटा ज्या समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या लाटांची निर्मिती कशा प्रकारे होते ते बघितलं. त्याचबरोबर लाटेच्या असणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना बघितल्या. त्याचबरोबर लाटेंची वैशिष्ट्ये बघितली. लाटेच्या निर्मितीसाठी असणाऱ्या संबंधित ज्या शक्ती आहेत त्या बघितल्या. लाटेची रचना आणि त्याचं मापन कशा प्रकारे केले जातं हे आपण बघितलं. हे सर्व घटक आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या घटकांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.